ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बारामतीमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मोर्चा होणार आहे। मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होण्याचं लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांना आवाहन केलंय। थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। बारामतीच्या शारदा प्रांगणापासून मोर्चा निघून तहसील कार्यालयावरती धडकणार आहे। देविदास राखुंडे या मोर्चा संदर्भातली माहिती देत आहेत। देविदास, किती वेळामध्ये मोर्चाला सुरुवात होईल? सुट्टी साधारण एक तासाभरामध्ये लक्ष्मण हाके जे आहेत ते बारामतीमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर बारामतीमधील शारदा प्रांगणापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा बारामती शारदा प्रांगणपासून तहसील कार्यालयापर्यंत जाणार आहे। सध्या बारामतीमधील या भिगवण चौकात मी आहे आणि माझ्या पाठीमागे हे जे एरिया दिसतोय हे शारदा प्रांगण आहे आणि याच ठिकाणावरून हा जो मोर्चा आहे त्याला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी मी माझ्या डाव्या हाताची काही दृश्य दाखवतो। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कारण आपण जर बघितलं तर नेहमी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात प्राध्यापक लक्ष्मण हाके हे बोलतात, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात त्यांचा विरोध आहे आणि सातत्यानं ते पवार कुटुंबाविषयी बोलत आलेले आहेत। या मोर्चाला कुठेही गालबोट नको, कायदा सुव्यवस्था बिघडायला नको या कारणास्तव बारामती पोलिसांनी या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवल्याचे दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। थोड्याच वेळामध्ये लक्ष्मण हाके जे आहेत ते या बारामतीमध्ये दाखल होतील आणि शारदा प्रांगणामध्ये दाखल झाल्यानंतर या मोर्चाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल। त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यावरती जाऊन धडकेल। त्या ठिकाणी मागण्यांचं जे राष्ट्र निवेदन आहे ते निवेदन जे आहे ते त्यांना सादर केलं जाईल। एकंदरीतच मागील 4 दिवसापूर्वी जे काही आझाद मैदानामध्ये मराठा समाजाचं उपोषण झालं, आंदोलन झालं, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जो हैदराबाद गॅजेटचा अध्यादेश काढला, त्या अध्यादेशावरून ओबीसी कुठंतरी आक्रमक झालेले आहेत, ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत आणि त्या अध्यादेशाला विरोध दर्शवला जातोय। हे उद्योग भवन आहे बारामतीचं मी जे दाखवतोय ते, आणि हेच शारदा प्रांगण आहे आतमध्ये। याच ठिकाणावरून मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि ही समोर उभा राहिलेली जर आपण थोडीशी गर्दी आपण बघायला सुरुवात केली तर लक्षात येईल की आता कुठे ओबीसी बांधव जे आहेत ते या ठिकाणी आता जमा होऊ लागलेले आहेत। इथे काही ओबीसी आंदोलक आहेत जे आता या मोर्चासाठी सहभागी होणार आहेत, त्यांच्याशी आपण थोडासा बोलण्याचा देखील प्रयत्न करूया। इथे हे ओबीसी बांधव आहेत, मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। तृप्ती, काय सांगाल मला, एकंदरीत आता बारामतीमधून हा मोर्चा आहे तो आता थोड्या वेळात निघणार आहे, कशी रूपरेषा असणार आहे, काय असणार आहे, काय मागणी असणार आहेत? आमची सरकारला स्पष्ट मागणी आहे, तुम्ही जो यांचा जो लाड पुरवत आहे टप्पा कार्यक्रम, आम्हाला बोल समजू नका। हा ओबीसी समाज आहे, 60% महाराष्ट्रात समाज आहे आणि हा टप्पा करत तुम्ही जर आमच्यावर अन्याय करत असाल तर हा कदापि सहन करणार नाही। मुख्यमंत्र्यांनी कुठंतरी क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, असं स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेलं आहे। त्याचबरोबर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे यांनीही ते वारंवार स्पष्ट केलेलं आहे, तरी देखील विरोध का? पहिली गोष्ट, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं असताना सुद्धा त्यांनी ओबीसी मधनं घेतलं आहे, ह्या गोष्टीचा आम्हाला पहिल्यांदा आक्षेप आहे आणि त्यांनी सरकारने जो JR काढलेला आहे तो रद्द केला पाहिजे। यासाठी आम्ही ओबीसी सर्व संघटना एकत्र येऊन बारामतीमध्ये आता थोड्याच वेळामध्ये मोर्चाला सुरुवात करणार आहे आणि जरांगेंनी ज्या पद्धतीने आमच्या आया बहिणींना जो आक्षेपार्ह भाषण केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ह्यापुढे जर त्यांनी जर माफी मागितली नाही समाजाची तर आम्ही त्याचा निषेधच खाली मुंड वरपाय केल्याशिवाय राहणार नाही। कारण त्वरित जरांग्यावरती गुन्हा दाखल करावा। भारतीय संविधान नवीन, इंग्रजांचा कायदा, हैदराबाद गॅजेट काय लावलंय तुम्ही? एकीकडे नरेंद्र मोदी सांगतात आम्ही इंग्रजांचे कायदे मोडून काढतोय आणि हे कुठला कायदा आणला तुम्ही? तृप्ती, जर आपण बघितलं तर या भावना ज्या आहेत ते भडक आहेत। हैदराबाद गॅजेट जे लावण्यात आलेलं आहे ते रद्द करण्यात यावं, राज्य सरकारने जो JR काढलेला आहे तो मागे घेण्यात यावा, अशा भावना ज्या आहेत त्या आंदोलकांच्या आहेतच। आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके जे आहेत ते दाखल होतील आणि त्यानंतर या मोर्चाला सुरुवात होणार आहे। तृप्ती, निश्चित देवा, या मोर्चा संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।